एकर सांगा सांगा किती वर्षापासून तुम्ही या भागात? हे भागात 15 वर्षापूर्वी 15 वर्षापासून. पासून, हा. काय प्रभाग बदलताना बघितलाय तुम्ही? कसं डेव्हलप झालंय का नाही डेव्हलप? हा डेव्हलप झाले ना. कुणी केलंय हे सगळं? आता जे इथं स्थानिक आहेत नगरसेवक 4 त्यांनीच केलं असेल ना. हा. माहितीत ना नगरसेवक तुम्हाला? हा चंदू कदम, हा, दुसरे? दीपक मानकर, हा, अजून मराठे हा. आणि छाया मारणे. बरोबर. आता हे चौघजण आहेत मला यांनीच केलं ना डेव्हलप. केलंय. पण काय इतर समस्या आहेत का? कारण की इथं अजून जो स्लम एरिया झोपडपट्टीचा जो भाग आहे इथल्या अडचणी काय संपत नाहीयेत. नाही फक्त काय झाले तर सगळ्या अडचणी व्यवस्थित आहेत. काय तसं काय नाही, सगळं चांगले चालले. बरं. सगळं हा व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. ड्रेनेज लाईन व्यवस्थित आहे का? हा पाणी लय वाहते इथं. वाहतो मग ते आता काय डोंगरामुळे पाणी वाहणारच ना. हा. तरी सारखे चालूच आहेत, उकरीत्या ते काढीत्या चालूच आहेत काम ना. बर बर बर. दादा तुम्हाला काय अडचणी वाटतात का तुमच्या प्रभागात? काय नाही, आम्ही ह्याच प्रभागात आहेत आम्ही. हा मग तेच की काय काय नाही अडचणी काय नाही, फक्त तुम्ही आता सगळ्यांच्या अशा मुलाखती घेतात. हा. ह्यापेक्षा त्या आमदार खासदारांच्या मुलाखती घ्या येतोय ना आम्ही. आणि त्यांना म्हणावं तुम्ही जे लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला निवडून दिले हा. की तुम्हाला पगारासाठी नाही निवडून दिलं. बरोबर आहे. ते पगार त्यांचे आमदार खासदारांचे पगार म्हणावं तुम्ही कमी करा, हा. तर महागाई कमी होईल. त्यांना लाख रुपये पगार आहेत त्यांना, बरोबर आहे. ते पहिले पगार कमी करा म्हणावं त्यांना म्हणावं. 1,30,000 रुपये सोने झाले. हा. कसे आज शेतीन झालेत बघा आता.